मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून साकार झालेली एक कादंबरी. कादंबरीचं शीर्षक आहे रूपा. आज आपण ऐकणार आहात रूपा या कादंबरीचा भाग पहिला. मित्रहो, रूपा या कादंबरीच्या पहिल्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या मराठी शब्दगंध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. चला तर ऐकूया रूपा या कादंबरीचा भाग पहिला. रूपा, आले ग आई. रूपा अंगणात तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर विचारमग्न बसली होती. ती आईची हाक ऐकताच चटकन उठली नि घरात जाऊन आई पुढं बसली. दोन्ही गुडघे पोटाशी धरून तिनं आईला विचारलं, काय रूपा, बोल की. तू अलीकडं कसला विचार करीत असतेस? कसलाच नाही. नाही कसा? नानूबाई म्हणाली. तू नक्कीच कसला तरी विचार करीत आहेस, पण मी म्हणते माणसानं असं मनातल्या मनात कुढू नये. आई, मी कसलाच विचार करीत नाही. रूपा हसली. तेव्हा तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुललं. ही रूपा जन्मताच देखणी होती, म्हणून आई नानूबाई नि वडील आबाजी यांनी तिचं नाव रूपा ठेवलं होतं. त्यात आता ती वयात आली होती आणि तिच्या सुंदरपणाला सर्वश्रेष्ठ तारुण्याची जोड मिळाली होती. परंतु ती स्वभावानं भलतीच गंभीर होती. रूपाला आता 20वं साल लागलं होतं. आबाजी तिच्या लग्नाची खटपट करीत होता, पण रूपाला साजेसं स्थळ जुळून येत नव्हतं आणि रूपाला पाहून गावातील तरणी पोरी वेडीपिशी झाली होती. काही रूपा रूपा करून बरळत होती, तर काहींनी 33 कोटी देवांना भाराभर नवस केले होते नि कित्येकांनी गावातील इरसाल कुंटणींची भुतावळ उभी केली होती नि त्या कुंटणी रूपाची पारत करू पाहत होत्या. गजा नागरेचं टाळकं कामातून गेलं होतं. तो सावलीसारखा रूपाच्या माग हिंडत होता. त्यानं तर मोठा सुरुंग ठासून ठेवला नि तो त्याच्या स्फोटाची वाट पाहत होता. त्यानं तर मोठा सुरुंग ठासून ठेवला नि तो त्याच्या स्फोटाची वाट पाहत होता. रूपा, नानूबाई म्हणाली, दिवस कासराभर वर आला. तू पाण्याची एक घागर घेऊन ये. रूपा उठली. तांब्याची घागर घेऊन बाहेर पडली नि पानवठ्याकडे चालू लागली. तेव्हा तिच्या चालीत एक लय आली होती नि तिच्या टाचेखाली खडे कर कर करीत होते. ती एका दाटक्या पांदीत शिरून नदी जवळ करीत होती. तोच पाठीमागून मथीबाईनं हाक मारली, रूपा. तशी रूपा थबकली. मथी बरोबर चालू लागली. मथीबाई तरुण होती, तशीच ती सुंदरही होती. तिला 4 वर्षाचा एक मुलगा होता. 4 वर्षांपूर्वी ती विधवा होऊन माहेरी आली होती. शिरगावात ती आघाडीची कुंटीन समजली जात होती. मी म्हणणाऱ्या बाईला मतवून जो तिला भरपूर पैसे देईल त्याच्या हवाली ती करीत असे. अशी तिच्याकडे काहीतरी जादू आहे असं लोक बोलत होते आणि मतवी मथू म्हणून तिच्याकडे
बोट दाखवित होते. ती काहीच करीत नव्हती. दिवसभर गावात फिरत होती, अंगारा धुपारा करीत होती नि कुणाच्याही घरी जाऊन त्यांचं पोट चोळीत होती. काही तरणी पोरं उगीचच पोटात दुखत असल्याचं सांगून तिला घरी बोलवीत असत आणि तिचा मनमुराद उपभोग घेत असत. गजा नागरेनं रूपाला हाताखाली घेण्यासाठी या मथीची योजना केली होती. नीती रूपाच्या पाळतीवर होती. रूपा घरातून बाहेर पडली की मथीबाई तिला एकांतात गाठून आपलं कुंटणीचं कसं पणाला लावित होती. आज रूपा नदीला निघालेली पाहताच भरलेली घागर ओतून तिनं त्या पांदीत रूपाला गाठली होती. रूपानं मान तिरकी करून मथीकडे नजर टाकली. तिच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटून पुन्हा मावळली. नव हे असं कसं? मथीनं प्रारंभ केला. कसं? रूपानं विचारलं. म्हणजे असं की आणखी किती दिवस आई बापांच्या टाळूवर मिऱ्या वाटायच्या? मथीनं उलट विचारलं. मला समजलं नाही, सरळ सांगा की, रूपा बोलली. म्हणजे असं माहेरचं अन्न किती दिवस खायचं? मथीनं प्रश्न केला. तुम्ही किती दिवस खाता माहेरचं? रूपानं विचारलं. माझी गोष्ट वेगळी हाय, मथी कन्नत म्हणाली. माझं लगीन झालं, मला एक मूल हाय. माझा संसार सुखाचा होता, पण देवाला बघवलं नाही. मग मी काय करावं म्हणता? रूपानं विचारलं. काही करू नका, चटकन बाशिंग बांधून आमच्या हातावर पाणी घालून ही दौलत ज्याची त्याला देऊन मोकळं व्हा, असं म्हणून मथीनं रूपाच्या भरदार नि उभार उरोजावर बोट रोखलं. रूपानं भरकन छातीवरचा पदर सावरला नि ती पुन्हा गंभीर झाली. बोलत बोलत त्या दोघी नदीवर पोहोचल्या आणि घागरी भरून परत फिरल्या. मथी बोलली. एक गोष्ट विचारू का? विचारा की. नको बाई, तुम्हासनी राग येईल. नाही येणार, सांगा. मी तुमच्या वयाची होते तेव्हा मला रोज रात्री स्वप्न पडायची. मथीनं मुळाला हात घातला. ती म्हणाली. तशी तुम्हासनी बी स्वप्न बिप्न पडत्यात का? स्वप्न? कसली स्वप्न? रूपानं विचारलं. मला स्वप्न पडायची ती अशी, मथी म्हणाली. रोज रात्री कोणतरी गडी माणूस स्वप्नात यायचा नि मग आमची भलतीच भानगड व्हायची. मला कसलीच स्वप्न पडत नाही ती. रूपानं नकारार्थी मान हलवली. खोटं? खरं. रूपाबाई, माझा बी तुमच्यावानीच बाईचा जलम हाय, मथी म्हणाली. रूपा, तरुण पण दिसायला बरं असतं, पण त्यात एक धग असती आणि ती धग माणसाला झोप लागू देत नाही. बायकांची सुख नि दुःख मला चांगली कळतात बरं का. कळत असतील बाई, रूपा बोलली. रूपा, तुमचं हे रुपडं बघून सारा गाव दंग झालाय, मथी म्हणाली. कैक पोरं तुमच्यासाठी झुरणी लागल्या ती. त्यासनी तुमचं खूळ भरलं. या खूळ हायसा कुठं? मथी बोलत होती नि रूपा हूं म्हणून ऐकत होती. तिनं निर्याचा घोळ डाव्या हातानं धरला होता. तिच्या पायातील शिंदेशाही तोडे हादरत होते नि ती दमदार पावलं टाकीत होती. पुढून दिनकर पवार आला. त्यानं रूपा नि मथी या दोघींना पाहिलं नि कपाळावर आठ्या घालून तो पुढं गेला. पांदीच्या तोंडावर एका झाडाखाली गजा नागरे भूतासारखा उभा होता. त्यानं पिवळं गंजी पांढरा सदरा घालून डोकीला गुलाबी रंगाचा अब्रक घातलेला पटका बांधला होता. त्यानं 3 हात दांडा असलेली कुऱ्हाड घेतली होती. त्यानं भरपूर दाढी वाढवली होती.
रूपाला हाताखाली घेऊनच मी दाढी करणार असा त्याचा दावा होता. मथी आपलं काम नक्कीच करणार अशी त्याला खात्री वाटत होती. परंतु जे काही व्हायचं आहे ते लवकर व्हावं म्हणून तो तळमळत होता. रूपा आणि मथी पांदीतून बाहेर पडून गावात आल्या. रूपा आपल्या घरी गेली आणि गजा नागरे मथीच्या घरी गेला. खुळकन बसला आणि त्याने आपला नेहमीचा प्रश्न केला, मथीबाई, मग काय जमणार का नाही? सारं सारं जमणार, मथी म्हणाली. आतासा तवा तापतोय, पण वाईचं दमानं घ्यावं लागेल. घाई करून चालणार नाही, भागणार नाही. ने आज तुम्ही मला 50 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? हे बघ, आता पातूर म्या तुला 150 रुपये दिलं. गजा खिशातून 50 रुपये काढीत म्हणाला. आणि हे 50 रुपये पर दिरंगाई करू नग. किती लागल तो पैसा घे, पण हे पाखरू माझ्या ताब्यात दे. ठरलं. मतीनं 50 रुपये उचलून कपाळाला लावून नंतर कनवटीला लावले. नीती म्हणाली, अंगची शिंदळ तिला कुंटीन लागत नाही, पण ही रूपा अंगची शिंदळ नाही, नुसता करकरीत बंदा रुपया आहे. तो बंदा रुपया लवकर मोडून माझ्या खिशात घाल, गजा म्हणाला. आधी पोटात चहाचा कप घाला, मथी खुशीत येऊन म्हणाली. चहा घेऊनच जावा झाला. बरं, असं म्हणून गजा ऐसपैस बसला आणि मथीनं चपळाई करून 2 कप चहा केला. 1 कप गजाला देऊन नी त्याच्या डोळ्यात बघत हसत म्हणाली, नांगरे, रुपया तुमच्या खिशात घालीन तरच नावाची मथी. बस बस, एवढंच कर, गजा म्हणाला. तू पैशांची काळजी करू नका, मी पैसे कुरान पेरीन, मात्र ही भानगड झालीच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, मथी बोलली. आणि गजा छकड्याच्या बैलानं शिवळ खांद्यावर घ्यावं तशी कुऱ्हाड खांद्यावर घेऊन चालू लागला. आबाजी नुकताच रानातून आला होता नी नानूबाईशी बोलत होता. नानूबाई म्हणाली, आता माझं वाईचं आहे का? नी रूपाच्या लग्नाची काहीतरी खटपट करा. रूपा आता वयात आली या, हे तुम्हासनी दिसत नाही का? मला सारं कळतं, पण वळत नाही, आबाजी म्हणाला. लेक थोर झाली म्हणून कुणा पेंढाऱ्याच्या गळ्यात हे माणिक बांधू? वेळ आली की एका दिवसात रूपाचं लगीन उरकून देतो बार उडून. नंतर आबाजीनं न्याहारी केली आणि दुपारची भाकरी मळ्याकडं पाठवा असं सांगून तो रूपाच्या लग्नाचा विचार करीत रानात गेला. आणि रूपा घरी आली तेव्हा नानूबाई म्हणाली, रूपा, तुझ्या वडिलानं दुपारची भाकरी घेऊन मळ्यात बोलिवलंय. मग जाईन की, रूपा म्हणाली. दुपार झाली. दिवस डोक्यावर उभा राहिला. सर्व सावल्या पायात गोळ्या झाल्या. रूपानं जेवणाची पाटी धरली नी तंग कास घालून ती मळ्याकडे निघाली. मथी रूपाच्या टिहळणीवरच होती. रूपा जेवण घेऊन मळ्यात निघालेली पाहताच तिनं जळणासाठी पाटी घेऊन रूपाचा पाठलाग सुरू केला. चिमणी मारायला बहिरी ससाण्यानं सूर मारावा तशी ती धावू लागली. कार्तिक महिना आता संपत आला होता. सारं शिवार बहरलं होतं. हिरवीगार शेतं डोलत होती. उसांचे फड करकरत होते. सर्वत्र निशब्दता नांदत होती. अनेक रानवेली फुलल्या होत्या. त्यांच्या सुंदर फुलांवर निरनिराळ्या जातीचे भुंगे गुंगत होते. रूपा पाय उचलीत होती आणि मथी रूपाला जवळ करीत होती. अव बाईसाहेब, शेवटी मथीनं रूपाला हाक मारली. ने रूपानं आपली चाल
मंद केली. म्हणाली, का? लय भीती वाटतीये वाटतं. मला बाई सोबत असली म्हणजे बरं वाटतं. मथी भेदरल्यासारखा चेहरा करून म्हणाली, बाकी तुझं बी बरं आहे बाई, सारच दणकेबाज. तुला भीती कसली ती वाटतच नाही. का? वाटत वाघ बसले ती? रूपानं विचारलं. वाघ बरा, पण हे 2 पायाचं वाघरू नग ग बाई, मथी म्हणाली. बाकी तुझं बी खरं आहे, तुला अजून चटका बसलेला नाही. पण सांभाळ हं. काय सांभाळू? अचानक एखादा वाघ उठल आणि वरबाडील, मथी म्हणाली. मी खरं सांगते. काय? रूपानं प्रश्न केला. एखादा वाघ दबा धरून बसल नि काळीच घेऊन पळल, मथी बोलली. वाघ कसला असत्यात? रूपानं विचारलं. ते होय, माणसावानीच असत्यात, मथीनं उत्तर दिलं. ह्यो माणसासारखा वाघ तुम्हासनी कवा भेटला होता? रूपानं विचारलं. मथी म्हणाली, मला 1-2 वाघानं गाठली नाही तर चांगली 30-40 वाघांनी माझा काटा काढलाय. म्हणून तर मी एकटी दुकटी कुठं जात नाही. काय केलं त्या वाघांनी? रूपानी प्रश्न केला. मथीला तेच हवं होतं. ती गंभीर होऊन म्हणाली, आधी मळ्यात जाऊन वडिलांनी भाकरी दे आणि पलीकडं ओढ्यात ये. तवर मी 4 काटकं गोळा करते आणि निवांतपणे आपण बोलत बसू. रूपा मळ्यात गेली आणि मथी ओढ्यात उतरली. बळ नांग्या गोळा करू लागली. परंतु ती रूपाचीच वाट पाहत होती. कारण सकाळीच गजा नांगरे 50 रुपये देऊन गेला होता. म्हणून मथीला घाई झाली होती. रूपाला मतवून गजाच्या मुठीत दिली की तिचीही मूठ भरणार होती. शिवाय अलीकडं गजानं भलताच तगादा लावला होता. माझ्या कामाचं काय झालं असं विचारित होता. आणि अलीकडं रूपाही मथीच्या आहारी जाऊ लागली होती. मथी बोललेलं ती शांतपणे ऐकून घेत होती. तिच्याबद्दल रूपाच्या मनात कसलीच आढी नव्हती. रूपानं आबाजीला जेवण वाढलं आणि ती ओढ्यात गेली तेव्हा मथी एका झाडाखाली बसली होती. ठरल्याप्रमाणे रूपा आलेली पाहून तिला आनंद झाला नि रूपाच्या कमकुवतपणाचा अंदाजही लागला. ती हसली. एक काटकं घेऊन वाळूत रेघोट्या ओढत म्हणाली, आता मला वाघ कसं भेटलं ते ऐक. लग्नानंतर मी पहिल्यांदाच सासरी गेले होते. तिथं माझी सासू भलतीच तापट हेकट स्वभावाची. मला बघाय जे कोणी येईल त्याच्या पायावर मला डोकं ठेवायला लावू लागली. मला बाई कंटाळा आला त्या पाय धरणीचा. पण त्याच दिवशी सासूबाईनं कडक दम भरला. ती म्हणाली, हे शिरगाव नवं, इथं शिस्तीत नांदायचं. मला वावगं खपत नाही हे इसरू नग. पण मला कंटाळा आला. सासूरवास कसा असतो ते कळून आलं. मी मागचा पुढचा विचार केला नाही. एका भल्या पहाटे उठून माहेरची वाट धरली. मला दिवस उगवला खुसगावच्या खिंडीत आणि घात झाला. चांगलं 10-12 फरारी एका झाडाखाली बसलं होतं आणि मी वाघाच्या घरी आयती शेळी पाहुणी गेले. त्या 12 चोरांनी मला त्या डोंगरात चांगलं 12 दिवस डांबून टाकलं. मला रोज एकाची बायको व्हावं लागलं. मेल्यांनी माझं हाल हाल केलं. आबरूपरा आबरू गेली. मग मी बी निडवले. मी ज्या दिवशी ज्याची बायको होत असे त्या रात्री मी त्या चोराचा कडकडून मुका घेत होते आणि अगदी लग्नाच्या बायकोप्रमाणे त्याला सर्वस्व अर्पण करीत होते. त्यामुळेच त्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास बसला आणि त्यांची करडी नजर ढिली पडली. आणि मग एका रात्री भर मध्यरात्रीला उठून मी पळ काढला म्हणून वाचले. नाहीतर
चोरांनी मला जन्मभर डोंगरात डांबलं असतं. पुढं जो जो माणूस मला भेटला त्यानं मला लुटलं, लुबाडलं आणि पुढं मला बी त्याचं काहीच वाटणं झालं. पण बाई, माझ्या काळजात शिरलेली भीती काही जाता जात नाही. मथीची ती भयंकर कथा ऐकून रूपाचं डोकं सुन्न झालं. तिनं अंगावर काटा शिवारल्यासारखं केलं. मग त्या दोघी उठून बोलत बोलत गावाकडे चालू लागल्या. त्यावेळी रूपा मथीचाच विचार करीत होती आणि मग मनात म्हणत होती, जर या मथीच्या जागी मी असते तर मी काय केलं असतं. मलाही मथीप्रमाणेच जगावं लागलं असतं. गरीब बिचारी. दिवस मावळतीकडे कलंडला. शेजारच्या डोंगरावर शिरलूक पडलं. मावळतीकडून वारा गिरक्या घेत गावात शिरू लागला. रूपा तेलाला गेली तेव्हा दिनकर गुंडा दुकानात गप्पा मारीत बसला होता. रूपाला दिनकरचा स्वभाव आवडत होता, कारण तो उथळ नव्हता आणि काटेकोर वागत होता. ती त्याला पाहून गालात हसून पुढं जात होती. कधीतरी एखादा शब्द बोलत होती, परंतु अलीकडं तो रूपाला पाहताच मान फिरवीत होता. हा असा एकाएकी का वागत आहे याचा रूपा विचार करीत होती. आणि सकाळी पानवठ्याच्या पांदीत तो पुढून आला तेव्हा त्याच्या कपाळावर आठी उमटली होती. रूपानं तेल घेतलं दिनकरकडं तीक्ष्ण नजरेनं पाहिलं बाहेर ये अशी तिनं त्याला खून केली आणि शिंप्याच्या बोळात जाऊन त्याची वाट पाहत उभी राहिली. दिनकर समोर आला आणि त्यानं विचारलं, काय हुकूम आहे सरकार. हुकूम काय नाही. मग अलीकडं बोलत का नाहीस. आणि काय. आणि सकाळी पानवठ्याच्या पांदीत मला बघून कपाळावर आठी घातलीस. ती आठी माझ्या कपाळावर उमटली होती, दिनकर म्हणाला. आणि तिचं कारण मी नंतर सांगेन, कधी ती वेळ येईल तेव्हा. पण ती वेळ कधी येणार. फार उशीर लागणार नाही, दिनकर कडवट सुरात म्हणाला. आणि जेव्हा तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फसून मोकळी होशील, त्या दिवशी ती वेळ येणार आहे. नंतर तो काहीच बोलला नाही. आपलं काय चुकलं आहे. आपला कडेलोट कसा होणार. मी आई बापाच्या तोंडाला डांबर कधी फसणार याचा विचार करीत रूपा घरी गेली. परंतु तिच्या कानात दिनकरचे ते शब्द निनादत होते, तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील, त्या दिवशी ती वेळ येणार आहे. रूपाचा जीव वाराहुरा झाला होता. मित्र हो, पूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद आणि लवकरच भेटूया दुसऱ्या भागासह.